सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्यात 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळतोय। शिक्षक मतदारांमध्ये 297 तर पदवीधरांमध्ये केवळ 34 मतदारांनी नोंदणी केली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त पदवीधर आणि शिक्षकांनी आपल्या मतदानाची नोंद करावी असं आवाहन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलं। राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीचं काम सुरू झालंय। त्यात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार यादी बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून हे काम 1 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले। त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मात्र गेल्या महिन्याभरात मतदारांनी अल्पशः प्रतिसाद दिलाय। निवडणुकीच्या वेळी इचलकरंजी मतदारसंघात 1026 शिक्षकांची 5938 पदवीधरांची नोंदणी करण्यात आली होती। त्यामुळे 10 मतदान केंद्र उभारण्यात आले होते। यंदा मतदार नोंदणीसाठी 3 उपायुक्त, 2 सहाय्यक उपायुक्तांसह 6 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ऑफलाईन अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करायचे आहेत, तर ऑनलाईनसाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे। यंदा शासकीय यंत्रणेमार्फत मतदार नोंदणीचं काम सुरू झालं असून त्याला विविध राजकीय पक्षांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह संस्थाचालकांनीही जास्तीत जास्त मतदान नोंद करण्याचं आवाहन केलंय। तेव्हा पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपली मतदान नोंदणी करावी असं आवाहन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलंय। शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी मतदारसंघामध्ये 6 पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वार्ड वाईज उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे व शहापूर, कबनूर या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। मतदार नोंदणीचे शेवटचे 6 ते 7 दिवस फक्त बाकी आहे, परंतु अद्यापपर्यंत फक्त 297 शिक्षक मतदारांनी आपले मतदार नोंदणीचे फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत व फक्त 34 मतदारसंघातील पदवीधरांनी आपले फॉर्म मतदार नोंदणीसाठी दिलेले आहेत। सदरची संख्या ही अत्यंत कमी आहे। प्रशासकीय पातळीवरून सर्व फॉर्म उपलब्ध आहेत। पदनिर्देशित अधिकारी देखील फॉर्म स्वीकारण्याच्या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी आणून दिलेले नाहीत। तरी मी या ठिकाणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून आवाहन करतो की जे शिक्षक मतदार आहेत त्या एकूण 63 शाळा यांच्यातील मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी भरून द्यावे व जे पदवीधर इचलकरंजी मतदारसंघामधील जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी आपले फॉर्म नमुन्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे 6 नोव्हेंबर पूर्वी जमा करावीत, जेणेकरून या ठिकाणी आपली मतदार नोंदणी पूर्ण करता येईल व लोकशाही बळकटीकरणासाठी जी निवडणूक या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व म्हणून शिक्षक आणि पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार यातून निवडून जातात, त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवता येईल।